पंचायतीच्या पाशेस घरकुल लाभार्थ्यांना जागा घेण्यासाठी 1 लाख रुपये, घरकुल लाभार्थ्यांना जागा घेण्यासाठी 1 लाख रुपये। दर्यापूर तालुक्यातील सामदा ग्रामपंचायतवर आज शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास अचानक शेकडो ग्रामस्थांचा आक्रोश मोर्चा पाहायला मिळाला। यामुळे काही वेळ ग्रामपंचायतीच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा दिसून आला। गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांच्या विविध समस्या या प्रलंबित आहेत। ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांच्या घरकुल, शेतरस्ते, गावठाण जमिनीचा मुद्दा याचा अद्याप निर्णय लावला नाही। त्यामुळे आज सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर चोरपगार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयातून गावातील गावठाण जमिनी संदर्भात दस्तावेज गहाळ झाल्यानं हा मुद्दा चांगला तापल्याचं पाहायला मिळालं। प्रभाकर चोरपगार यांनी या संदर्भात सरपंच व सचिव यांना चांगलं धारेवर धरलं होतं। 8 दिवसांच्या आत हे सर्व प्रलंबित मुद्दे मार्गी न लागल्यास पंचायत समिती कार्यालयावर करो या मरो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी प्रभाकर चोरपगार यांनी प्रशासनाला दिला। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन आता या समस्या कशा प्रकारे मार्गी लावेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि नवीन वाडी गावठाण रस्त्यामधला जो मुद्दा आहे ते त्यानं जे डॉक्युमेंट एक तर नियमाप्रमाणे इथून कसं आहे, आता नॉलेज नसल्यामुळे घरचे काही कार्यक्रम असल्यामुळे आम्ही बोलू शकलो नाही। इथून सरकारी दप्तर इथून हलवता येत नाही, हलवलं तर केस दाखल होते, गुन्हा दाखल होते, रिपोर्ट दिला जाते, परंतु आम्ही या भानगडीत पडलो नाही। पाटील साहेब गावगाडा आहे, पण ज्यावेळेस माहीत पडलं की साजी केसच हरपली त्यावेळेस मग माता ठणकला, अरे साजे हे काय म्हटलं, हे म्हटलं हे दप्तर नेता येणं गायब तर नाही करून टाकले। ते टोळे साहेबाला माहित नाही दप्तर नेलं तर आहे का? टोळे साहेब तुम्हाला माहित सांगा, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याच्या कोणालाच विचारून नेलं नाही ते सरकारी कर्मचारी सरपंच हे सांगतात की कोणाला विचारून नेलं नाही तर तुम्ही त्या व्यक्तीवर कारवाई का केली नाही? मग त्याला कोण तुम्ही दाबून ठेवून राहिले? तो इथल्या सत्ताधारी लोकांच्या जवळचा माणूस आहे। सत्ताधाऱ्याच्या विरोधात आमची केस कोर्टात केस दाखल झाली आहे 18 लोकांच्या प्लॉटच्या विरोधात। तुम्ही आता हे सांगून राहिले सरपंच असताना तुम्ही काय अधिकार वापरले तुमच्या? कस्टोडियन तू आहेस ना, तुमच्या अंडरटेकिंग मध्ये दप्तर आहे, चाव्या तुमच्या पैसे आहे, तुम्ही काय कारवाई केली नाही त्यावेळेस? त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथं आहे म्हणून ते दप्तर समोर माना ना, 8 दिवसात आम्ही पाहू। 8 दिवसात जर आलं नाही टोळे साहेब, आमची विनंती आहे 8 दिवसात आम्हाला ते केस तर पाहिजेच। बाकी विषयावर आम्ही माहित आहे हे भांडत राहू आम्ही, कारण की हे यंत्रण हे शासनाची योजना आहे। दप्तर राज्य केलं तुम्ही लोकांना, हे दप्तर तर 8 दिवसात पाहिजेच आम्हाला। तुम्ही वाटल्यास तहसील मधून मागा की अहो राजे तुम्हाला नेलं ना इथून पत्रकार मंडळीले ते शाळा उभ्या लावतो ते कुलू अशा अवस्थेत पडेला, ओसर पाणी गळलं, कागदाच्या ढेपा झाल्या, सळेल वास येऊन राहिला, एवढ्या मोठ्या लोकांच्या कागदाच्या बद्दल या लोकांनी दलिया करून ठेवली गावाची, पुरं रेकॉर्ड खराब करून टाकलं। बरं झालं जन्म मृत्यू नोंद येते, समजा कॉम्प्युटर मध्ये येते त्याच्या नोंदी आहे, समजा वेळेवर कॉम्प्युटर बंद असलं तर तुम्हाला ऑफलाईन पाहायसाठी दप्तर पाहिजे की नाही? तेही ऑनलाईन जन्म मृत्यू नोंदणी गावातल्या लोकांच्या मायासहित सगळ्या गावाच्या दोन्ही गावातल्या समजा ते रेकॉर्ड या लोकांच्या गाय करून तिथे नेऊन टाकून दिलं, तेही सगळं त्याच्यावर पाणी ऑनलाईन केलेलं। अरे ऑनलाईन केलं हो ना, ठीक आहे, पण तुम्हाला दप्तर नेता येत नाही ना, तुम्ही दप्तर नेलं कसं ते, तुम्ही जाऊ दिलं कसं होतून, तुम्ही कसं काय ग्रामपंचायत कोणाची हुकुमशाही चालू दिली? वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।